नमस्कार. 9वीतला पुढचा धडा आपण बघणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरण. आता ह्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे अगदी 7वी 8वी पासून आपण चल म्हणजे काय, म्हणजे व्हेरिएबल म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर असलेली स्थिर संख्या म्हणजे सहगुणक म्हणजे काय, म्हणजे त्याला कॉन्स्टंट किंवा कोइफिशियंट म्हणतो आपण. तर हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनने तयार झालेली बहुपदी म्हणजे काय तेही आपण बघितलंय. बहुपदींवर बऱ्याच प्रक्रिया केल्या आहेत, म्हणजे बेरीज वजाबाकी असेल किंवा गुणाकार भागाकार, या सगळ्या प्रक्रिया कशा करतात तेही आपण बघितलेलं आहे याच्या आधी. त्याच्यानंतर एक चलातील रेषीय समीकरण, साधी समीकरणं आणि मग त्याचे काय म्हणायचं ते शाब्दिक उदाहरणं ही पण आपण सोडवलेली आहेत. 8वीला झालंय आपल्याला ते. त्याच्यानंतर वर्ग समीकरणं सोडवलेत, अवयव पाडा हे सगळं झालंय. तर समीकरण म्हणजे काय, बेसिकली की दोन बाजू असतात, इक्वल साईन देऊन दोन बाजू असतात. आता एखादं समीकरण समजा x + y, आता त्याला रेषीय कधी म्हणायचं तर रेषीय समीकरण, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे x आणि y अशा टाईपची दोन चल असतील आणि जर त्या सगळ्यांची कोटी एक असेल, कोटी म्हणजे काय, सगळ्यात मॅक्झिमम घातांक असतो तो, मॅक्झिमम पॉवर जी काय असते ती किती आहे, एक आहे. याची पण एक आहे, याची पण एक आहे, सगळ्यांची एकच आहे. तर जी काही चल त्याच्यात दिसतात त्या सगळ्यांची पॉवर म्हणजेच घातांक किती आहे, एकच आहे. तर अशा सगळ्यांना आपण रेषीय किंवा लिनियर इक्वेशन्स असं आपण म्हणतो. तर ही झाली लिनियर इक्वेशन्स. पण असं जेव्हा आपण एखादा लिनियर इक्वेशन लिहितो तेव्हा त्याला त्याची उकल म्हणजे सोल्युशन म्हणतो. म्हणजे सोल्युशन किंवा उकल म्हणजे काय, तर अशा x आणि y च्या किमती शोधायच्या असतात ज्या किमती ह्या समीकरणात घातल्यानंतर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलं पाहिजे. अशा पद्धतीत अशा ज्या काही व्हॅल्यूज येतात किंवा ज्या काही किमती येतात त्याला काय म्हणतो आपण, उकल म्हणतो किंवा सोल्युशन म्हणतो. तर x आणि y, आता एकच इथे समीकरण दिलं तर ह्याच्या किती उकली येऊ शकतात. आता 6 ही बेरीज असणारे किती नंबर आहेत, तर 2 + 4 = 6, म्हणजे x = 2, ही x ची किंमत झाली, ही y ची किंमत झाली, म्हणजे 2 4 झालं. त्याच्यानंतर आपण असं ऑर्डर पेअर मध्ये लिहू शकतो की 1 आणि 5 यांची पण बेरीज 6 येते, 2 4 यांची बेरीज 6 येते, 3 3 यांची बेरीज पण 6 येते. किंवा उलटं केलं, ह्याची किंमत 4 घेतली x ची आणि y ची किंमत 2 घेतली तरी त्यांची बेरीज 6 येते, 0 6 येईल. त्यामुळे अशा बऱ्याच किमती मिळतील आपल्याला ज्या ह्या समीकरणात घातल्या तर समीकरणाची डावी बाजू बरोबर उजवी बाजू होईल. म्हणजे त्याला बरीच सोल्युशन्स आहेत. पण जेव्हा दोन समीकरणं दिली जातात आणि दोन समीकरणं एकाच वेळेला सॅटिस्फाय करणारे म्हणजे एकाच वेळेला समीकरणाचं समाधान करणाऱ्या किमती किंवा उकली जेव्हा आपल्याला काढायच्या असतात तेव्हा ती उकल फक्त काय असते, युनिक असते, म्हणजे एकच असते. म्हणजे असं म्हटलं की x + y = 6, तर एवढ्या सगळ्या, ही पण त्याची उकल आहे, ही पण आहे, ही पण आहे, अशा बऱ्याच येतील, किती येतील माहित नाही, पण बऱ्याच उकल त्याच्या येणार आहेत. पण जर दोन समीकरणं त्याच वेळेला जर घेतली, म्हणजे x + y = 6 असंच ठेवलं आणि आणखीन काहीतरी x - y = काहीतरी 4, अशी दोन समीकरणं घेतली. आता मात्र आपल्याला x आणि y च्या किमती अशा शोधायच्या असतात की ज्यामुळे ज्या किमती घातल्या तर ह्या दोन्ही समीकरणांसाठी डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली पाहिजे. आणि त्या किमती शोधायच्या झाल्या तर त्या किमती युनिक असतात, म्हणजे एकच उकल असते. म्हणजे x ची काहीतरी एकच किंमत येणार आहे आणि y ची पण काहीतरी एकच किंमत येणार आहे. तर अशी एकच किंमत तुम्हाला मिळेल की जी दोन्ही समीकरणं सॅटिस्फाय करेल. मग ती कशी काढायची, तर त्याची पद्धत एकदम सोपी आहे. दोन पद्धती आहेत पण दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत. म्हणजे साधी उदाहरणं सोडवायला आली तर 2 किंवा 3 मार्काला येतील फार फार तर, कारण अगदी सोपी असतात. याला एक सामायिक समीकरण सोडवणं असं म्हणतात. रेषीय समीकरण असतात त्याला एक सामायिक समीकरण. फक्त शाब्दिक उदाहरण आली तर काय करावं लागतं की आधी इक्वेशन तयार म्हणजे समीकरण तयार करून घ्यावं लागतं आणि मग सोडवायला लागतं. एकदा समीकरण तयार झालं शाब्दिक उदाहरणाचं की मग पुढचं अगदी सोपं असतं. तर हे सोडवायचं झालं तर कसं करायचं की आता ही दोन समीकरणं सोडवायचे, तर या दोन समीकरणातला कुठला तरी चल एक करून घ्यायचं. एक म्हणजे त्याचे सहगुणक सारखे करून घ्यायचे. मग त्यासाठी काय गुणाकार भागाकार करायला लागला तर तो करायचा. आता ही उदाहरणं कशी सोडवायची किंवा कशा स्टेप्स आहेत हे उदाहरणं सोडवताना लक्षातच येणार आहे. फार काही लक्षात ठेवण्यासारखं तिथे नाहीये. आता इथे काय y आणि y सेम दिसतोय. आता अशा पद्धतीने इथे बेरीज किंवा वजाबाकी करायची की एखादा चल लुप्त झालं पाहिजे, म्हणजे एखादं व्हेरिएबल त्यातलं निघून गेलं पाहिजे. तर नुसतं बेरीज केली तरी y आणि y निघून जाणार आहे. म्हणजे y आणि y निघून गेलं, x आणि x ची बेरीज झाली 2x,
वायच्या ठिकाणी झालं 0 कारण वाय आणि वाय गेले 6 आणि 4 झाले 10. मग असं केलं एक चल लुप्त झालं म्हणजे एक चल डिलीट झालं निघून गेलं की मग काय मिळतं आपल्याला 2x बरोबर 10 म्हणजे एका चलातलं समीकरण मिळतं. आणि मग एका चलातलं समीकरण सोपं असतं त्याच्यावरून आपण लगेच त्या चलाची किंमत काढू शकतो. तर ही x ची किंमत 5 आली. मग x ची 5 आली तर आता y ची कशी काढायची असते. एकदा एका चलाची किंमत मिळाली की ती किंमत कुठल्याही एका इक्वेशन मध्ये घालायची. कुठल्याही एका का कारण आपण एक सामायिक समीकरण म्हणतोय ह्याचाच अर्थ काय की जी काही उकल मिळेल ती दोन्ही समीकरणात घातली तरी त्या समीकरणांचं समाधान होणार आहे. म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू येणार आहे. त्यामुळे कुठल्याही इक्वेशन मध्ये घालून तुम्ही दुसऱ्या चलाची किंमत काढू शकता. समजा याच्यात घातली तर 5 अधिक y बरोबर 6 म्हणून y बरोबर किती मिळालं 6 वजा 5 बरोबर 1. म्हणजेच उकल लिहिताना असं लिहिणार x ची किंमत 5 आणि y ची किंमत 1. नेहमी x ची किंमत आधी लिहायची y ची किंमत नंतर लिहायची अशा पद्धतीने लिहू शकता किंवा कर्ली ब्रॅकेट मध्ये त्याला उकल संच असं म्हणतात. उकल म्हणा उकल संच कर्ली ब्रॅकेट मध्ये x ची किंमत किती आली 5 आणि y ची किंमत किती आली 1. तर ह्या किमती आहेत आणि ह्या युनिक आहेत. ही एकच जोडी अशी आहे की ही दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करेल किंवा समाधान करेल दोन्ही इक्वेशन्सचं. तर अशा पद्धतीने आपण उदाहरणं सोडवणार आहोत. उदाहरणं सोडवल्यावर लक्षात येईल की काय करायचं. आणखीन एक दुसरी पद्धत आहे सोडवण्याची ती पण दाखवणार आहे. सुरुवातीला आपण 1-2 उदाहरणं ह्या पद्धतीने सोडवून बघू.